की एखादा व्यक्ती जर आमदार झाला की मग त्याची मावशी, मुलगा, वहिनी, बायको, पिढ्या त्याच्यामध्ये, आणि कार्यकर्ता कट्टर समर्थक राहतो, त्याला जात नाही. मग त्याचं शिक्षण, त्याची भूक मार, तुम्ही माहिती असेल सत्यशोधकमध्ये थिंक टँक नाटकामध्ये मी विषय मांडला की कार्यकर्ता माझी काय अवकात आहे, मी काय करणार आहे नुसतं. साहेब बोलले इकडं, येस, साहेबांनी एक व्हिडिओ क्लिप टाकली, झालं व्हायरल करणार, हीच कार्यकर्ता म्हणून. पण तू जेवलास का, तुझं शिक्षण किती आहे, तुझी आई कशी आहे, काय नाही विचारत. आणि आपण त्याच्या आहारी गेलेलो आहोत. म्हणजे साहेबांनी जर बोललं, अरे कसा आहेस साहेब, मला बोलले बरं का, सेल्फी. आता आज कुठली पण बाईट काढा, त्याच्या पाठीमागे 4-5 चेहरे असतात, आणि तुम्ही निरीक्षण करताय किती खोटं हसतात ते अशा पद्धतीने. कारण ती आहारी गेलोत आपण. म्हणजे आपण त्यांना देवत्व बहाल केलेलं आहे. आपण ज्यांची बौद्धिक क्षमता ह्या संविधानिक मूल्यांमध्ये बसतच नाही, त्यांना देवत्व बहाल केल्यामुळे आम्ही संविधानिक मूल्यांपर्यंत पोहोचत नाही. मग आमचं राजकारणात आणि इथल्या व्यवस्थेमध्ये स्थानच नाही. हे देवत्व संपवण्यासाठी पुन्हा मग संविधानच. आणि त्याच्यात असं जे आहे